नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधू महंतांच्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही प्रतिनिधी जात असताना त्या ठिकाणी गावगुंडांनी त्यांच्यावर जबर हल्ला केला, बेदम मारहाण केली। या हल्ल्यामध्ये नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे 3 पत्रकार जखमी झालेत। पुढारी न्यूज चॅनलचे नाशिकचे प्रतिनिधी किरण ताजने हे देखील या संपूर्ण हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। एकूणच आपण किरणशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। किरण, जरी तुम्हाला बोलणं आता शक्य नसलं तरी जितकं तुम्हाला शक्य होईल सांगणं, नेमकी काय घटना घडली? नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जात होतो, त्या ठिकाणी जात असताना योगेश सर पुढे गाडीत बसलेले होते। जो तिथला पावती काढणारा मुलगा होता त्याने योगेश सरांशी डोकं लावलं, सरांना मारायला सुरुवात केली। मारहाण करत असताना आणखी अभिजित सोनवणे होते आणि मी होतो। मी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला सुरुवात केली, त्याच वेळेला त्यांच्याकडनं थेट आम्हाला पण मारायला सुरुवात झाली। मी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असल्यामुळे माझ्यावर जास्त त्यांनी अटॅक केला, मला खूप मारलं। त्याच्यामध्ये माझं नाक फ्रॅक्चर झालं आहे, डोक्याला जबर मार लागला आहे, डोळ्यांना दोन्ही बाजूला लाली आली आहे, एका डोळ्याने जरा अंधुक दिसायला लागलं आहे, पोटात मार लागला आहे। तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार 12 तास काही खायचं नाही, पुढचं चेकअप करून कळेल नेमकं पोटाला किती मार लागला आहे आणि रिपोर्ट येणं बाकी आहे अजून। एकूण किती मुलं होते तिथे, किती जण होते आणि साधारण ते मारत असताना काय म्हणत होते? 7 ते 8 जण होते आणि याला मारून टाका, याला सोडू नका असं म्हणून ते खूप जोरजोरात मारत होते। मी वाचवा वाचवा म्हणत होतो, पण मदतीला कोणी त्यावेळेला आलं नाही तिथे। नंतर माझी काय परिस्थिती झाली ती तुम्ही सगळ्यांनी बघितली। माझ्या नाकातनं तोंडातनं सारखं रक्त वाहत होतं, तरी पण मला एकदम वाईट पद्धतीनं बेदम ते मारत होते। हातात काठ्या होत्या, त्याच्यानंतर छत्र्या होत्या, काही असे रॉडसारखे दांडके होते, लाथाबुक्क्यांनी प्रचंड मारलं। अजूनही शरीरामध्ये पेन होत आहे। तुम्ही त्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही पत्रकार आहात, वार्तांकनासाठी जात आहात, तरी देखील मारहाण झाली? हो, योगेश सरांनी सांगितलं होतं की आम्ही बातमीसाठी आलेलो आहेत, साधू महंतांची मीटिंग सुरू आहे, आम्हाला जाऊ द्या तुम्ही, आम्ही नेहमी जात असतो, आमच्याकडनं कुठल्या अशा स्वरूपाची पावती वगैरे घेतली जात नाही। त्यांनी थेट शिवीगाळ केली की तू कोण व्यक्ती आहे मला माहीत नाही, जाऊ देणार नाही, काय करायचं कर, मी कोण आहे तुला सांगतो, म्हणून तो थेट मारायला सुरुवात केली तिने। आपण बघतोय की या ठिकाणी पुढारीचे पत्रकार आहेत किरण ताजने हे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। ज्या पद्धतीनं ही मारहाण झाली त्यानंतर याचे पडसाद जे आहेत राज्यभर उमटलेले आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये आता हस्तक्षेप करून जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। पोलिसांनी या संदर्भात काही लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र हा संपूर्ण जो प्रकार घडलेला आहे या प्रकरणामध्ये कठोरातली कठोर कारवाई आरोपींवर व्हावी अशीच आता राज्यभरातल्या पत्रकार संघटनांनी देखील मागणी केली आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलचा मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।